प्रेक्षक हो नमस्कार. जनस्वातंत्र्य न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आपण अंथुर्णे या ठिकाणी महादेव मंदिर या परिसरात आलेलो आहोत. हे महादेव मंदिर पुरातनकालीन मंदिर आहे आणि अंथुर्णे गावचं हे जागृत देवस्थान आहे. या ठिकाणी मध्यंतरी अंथुर्णे परिसरातील नागरिकांनी या मंदिराचा मोठ्या प्रमाणावर जीर्णोद्धार केलेला आहे आणि या ठिकाणी जे पुरातनकालीन मंदिर होतं त्या मंदिराची मोठ्या प्रमाणावर डागडुजी झालेली आहे. परंतु या ठिकाणी पुरेशी व्यवस्था नसल्यामुळं या ठिकाणी या मंदिराचं पावित्र्य राखलं जात नाही. या ठिकाणी अक्षरशः या दारूच्या बाटल्या अशा पडलेल्या आहेत. परिसरात भटकी कुत्री मोठ्या प्रमाणावर इथं फिरत आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही अंथुर्ण्यातले ग्रामस्थ उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करू. मी गायकवाड दादा. हां याच मंदिर परिसरामध्ये आम्ही सर्वजण राहतो. हां हां तर गेल्या काही दिवसापासून या मंदिर परिसरामध्ये अशा प्रकारचे काही गैरकृत्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे हां हां की या ठिकाणी दारूच्या बाटल्या आणि आता हा विषय सांगावाच लागेल कारण तो तितका महत्त्वाचा देखील आहे. या परिसरामध्ये निरोधची पाकिटं देखील पाहावयास मिळत आहेत. खरं तर महादेव म्हणजे देवांचा देव, मोठा देव असं म्हटलं जातं आणि याच महादेवाच्या मंदिर परिसरामध्ये मागल्या काही दिवसापासून काही गैरकृत्य या ठिकाणी निदर्शनास येत आहे. तरी या ठिकाणी परिसरातील लोकांनी स्टेटसला किंवा व्हॉट्सअपद्वारे सगळ्यांना सांगितलं की अशा प्रकारचं गैरकृत्य या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये होत आहे तर ते थांबलं पाहिजे. परंतु वारंवार त्या गोष्टी निदर्शनास या ठिकाणी पाहायला मिळायला लागलेल्या आहेत आणि जर अशा पवित्र ठिकाणी जर अशी चुकीची कृत्य होत असतील तर नक्कीच याची शहानिशा करून जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई कायदेशीररित्या झाली पाहिजे अशी आमची स्थानिक नागरिकांची, ग्रामस्थांची मागणी आहे. आता हा मंदिर परिसर आहे, या ठिकाणी बऱ्याचशा गावातल्या भक्तांची ये जा असते. नक्की हा प्रकार कधी घडला जातो? नक्की साधारणपणे सकाळपासून रात्री 10 वाजेपर्यंत या ठिकाणी लोकांचा जमाव मंदिर परिसरामध्ये असतो. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास असे काही गैरकृत्य या ठिकाणी घडत असावेत असं स्थानिक नागरिकांचा अंदाज आहे. म्हणजे मध्यरात्री इथं काय पुरेशी व्यवस्था, गेट वगैरे नाही, या ठिकाणी पाठीमागे जाळीची व्यवस्था आहे परंतु गेटला कुलूप वगैरे पहिल्यापासूनच कधी लावलेलं नाही आणि तसं पाहायला गेलं तर भिंती देखील असं काही मोठ्या नाहीत किंवा भिंतीवरून सुद्धा जो कोणी काय गैरकृत्य या ठिकाणी करण्यास येत आहे तो तिथून सुद्धा येऊ शकतो. तर परिणामी मंदिराचं पावित्र्य हे राखलं जात नाही. बरेच दिवस झाले की या परिसरात काम चालू आहे परंतु काम पण पूर्णत्वात गेलेलं नाही. अजून या ठिकाणी झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, काटेरी झुडपे भरपूर आहेत. कधी ही स्वच्छता होणार आहे? कधी करणार आहात तुम्ही? तुम्ही तर सांगता की आता हिथं असा गैरप्रकार होतो परंतु ह्याचं जे पावित्र्य आहे किंवा ह्याची जी ज्या पद्धतीने ह्याची डागडुजी व्हायला पाहिजे, ज्याप्रमाणे ह्याची देखरेख व्हायला पाहिजे ती झालेली नाही. साधारण दिसतंय ह्याच्यावर मुरुम वगैरे असाच पडलेला आहे. खरं तर याची दखल नक्कीच प्रशासनाने व ग्रामपंचायतने घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जर अशा पवित्र ठिकाणी अशी गैरकृत्य घडत असतील तर नक्कीच जो कोणी दोषी असेल त्याच्यावर ग्रामपंचायतने किंवा प्रशासनाने कडक कारवाई करून त्यांच्यावर. तुम्ही संबंधित ग्रामपंचायतकडे या संदर्भात तक्रार केली किंवा कशी? आतापर्यंत तक्रार म्हणजे परिसरातील सगळ्यांना माहिती आहे की अशा प्रकारचे या ठिकाणी कृत्य घडत आहे. परंतु कसं आहे की आपण काही ग्रामपंचायतच्या लोकांना सांगितल्यानंतर त्यांनी सुद्धा वेळेत दखल घेतली पाहिजे असं स्थानिकांचं सांगितलं का? तुम्ही सांगितलं का त्यांना? सांगितलेलं आहे परंतु त्यांनी म्हणावी अशी दखल घेतलेली नाही. बरं, मग आता ह्याच्यावर काय तुम्ही भूमिका घेताय? आता ग्रामस्थ भक्त म्हणून तुम्ही ह्याच्यावर काय तुमची? या ठिकाणी संतप्त नागरिक आणि येथील युवक अशा प्रकारचं या ठिकाणी जर यापुढे असं कृत्य जर दिसलं तर त्याला ग्रामस्थांकडून
योग्य असा चोप दिला जाईल आणि त्यानंतर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि त्यांनी सुद्धा त्या कारवाईला सामोरं जायचं इथून पुढच्या काळामध्ये. या ठिकाणी आता संतप्त नागरिक इथून पुढे असं काही प्रकार दिसला थोडं सतर्क राहून त्या दोषीवर कडक कारवाई करणार आहेत असं संतप्त नागरिकांचा या ठिकाणी सवाल आहे. या ठिकाणी या मंदिर परिसरातली जी स्वच्छता असेल, पूजा असेल, ही सातत्यानं अंथरुणे गावचे माजी सरपंच नानासाहेब धापटे पाटील हे पाहत आहेत. तेही आपल्यासोबत आहेत. पाटील साहेब, काय सांगाल की काय तुम्ही ह्या ठिकाणची पूजा अर्चा पाहता आणि असा हा प्रकार घडलाय? परिस्थिती अशी आहे, मंदिर जुनं जे मंदिर होतं हां पहिलं त्यावेळेस असं काही परिस्थिती म्हणजे असं काही घडतच नव्हतं. हां पण आता हे मंदिर पाडल्यामुळं जवळजवळ 4 वर्ष झाले पाडले. बरं, निधी 1 कोटी भरणेमामांनी टाकला, हां. पण त्यातलं 20 लाखाचं पण काम झालेलं नाही. काम झालेलं नाही. नाही. बरं, त्या ह्याच्यामुळं जी परिस्थिती आज आहे ती ह्या मंदिरांची कामं अपुरी असल्यामुळं ही परिस्थिती आहे. आणि याचा बोर्ड 50 लाखाचा लावला, 1 कोटीचा लावला, यातलं कुठलंच काम व्यवस्थित झालं नाही. कोणावर नक्की तुमचे आरोप आहेत? आरोप काय गाव म्हणजे ज्या माणसांनी मंदिरं पाडली त्या माणसांनी मंदिरं केली नाहीत ना पूर्ण. अच्छा, त्यामुळे पाडल्यानंतर ह्याची देखभाल जी करायची होती ती केली नाही. मग हे असंच पडीक दिसल्यावर लोक येतात. बरं, आला ह्याचा 1 कोटीचा बोर्ड पहिला अजून तुम्हाला दाखवतो, हां. तिथं लावलेला आहे. मध्ये त्या 75 लाखाचा बोर्ड आपल्या ब्रिजला लावलेला होता, त्यातलं एक पण काम पूर्ण नाही झालं. तुम्ही अंथरुणे गावचं सरपंच पद भूषवलेलं आहे. गावाची जबाबदारीनं तुम्ही सेवा केलेली आहे. मग तुमच्याच काळात हे झालंय का? मग मंदिर कुणाच्या काळात पाडलं गेलं नाही? माझ्या काळाच्या नंतर पाडलेलं मंदिर. अच्छा, म्हणजे हे तुमच्या प्रशासकीय काळात हे नाही पाडलेलं पाडलेलं नाही. नाही. तुमचा काळ संपल्यानंतर हे मंदिर पाडलेलं आहे. त्याला 4 वर्ष झाले. हे मंदिर 5 वर्ष झालं मंदिर पाडलेलं आहे. हां, आणि ते मंदिर पाडलेलं 14 वर्ष झालं. म्हणजे जवळजवळ मारुतीचं मंदिर पाडलेलं 14 वर्ष, हां. ते पण पूर्ण नाही. बरं. मध्ये आम्ही ते विठ्ठल रुक्माच्या मंदिरात ते बिवडी दारू वगैरे प्यायची, तर ते आम्ही या सगळ्या मुलांनी एकत्र घेऊन ते मंदिराचं ते लक्ष्मी माता मंदिराचं एक पूर्ण काम केलं. आता ही मोठं काम आहे. हे काम काय आमच्या परिस्थितीच्या मानाने मुलांच्या मानाने होणार नाही म्हणून ही राहिलेलं आहे काम. नाहीतर हे सगळं काम आहे ना, हे काम 1 कोटीचा बोर्ड, परत 75 लाखाचा बोर्ड, पुन्हा एकदा 25 लाखाचा 50 लाखाचा बोर्ड, ही बोर्ड फक्त लावतात, कामच करत नाही. ती मंदिरच पाडायला नको होती. बरं, तुम्हाला ऐका ना, आज महाराष्ट्राचे मंत्री कृषी मंत्री दत्तात्रय भरणे त्यांचंच गाव हे अंथरुणे. बरं. या गावात काय परिस्थिती पाहिजे होती? प्यायला पाणी नाही लोकांना, अशी परिस्थिती आज. त्या दिवशी हांडा घेऊन 25-30 बाया बसल्या होत्या. तुम्हाला ती बातमी करायला सांगितली. तुम्ही संबंधित प्रशासनाकडे, उदाहरणार्थ ग्रामपंचायतीकडे, ग्रामसेवकाला सांगितलं, ग्रामसेवकाला सांगितलं, ग्राम पुरवठा शिपाई त्याला पाणी पुरवठा शिपाई त्याला सांगितलं, पुन्हा सरपंचांना फोन केला. अशी परिस्थिती काहीच नाही. म्हणजे काय ह्याच्यात काय बदल झाले? काय बदल मग नाही. आता काय नक्की तुमची भूमिका काय नक्की? आता ही आमची भूमिका आहे, ज्यावेळेस ही ग्रामपंचायत स्वतःच्या अस्तित्वावर एखादा चांगला सरपंच होईल, कोणाचा आशीर्वाद नसताना, तर ती ग्रामपंचायत चांगली चालू शकते. नाही, आता हा जो प्रकार घडलेला आहे, आता आम्ही CCTV बसवणार आहे. आज CCTV बसवणार आहे. तुम्ही तुमच्या स्वखर्चाने स्वखर्चाने म्हणजे आम्ही मध्ये सप्ताह केला, त्याची वर्गणी शिल्लक आहे. बरं. त्या वर्गणीतनं आम्ही CCTV कॅमेरा बसवणार. आणि त्या पद्धतीने मग तुम्ही CCTV बसून जसं इथून पुढे आता आम्ही एक पोलीस स्टेशनला याचा ही पोलीस स्टेशनला देणार आहे साहेबांना डायरेक्ट, जी काय दिवसभरात होते. आणि दुसरा एखादा इथला पुजारी शिवा आहे किंवा शिवाच्या मोबाईलला दोघांना द्यायचं मोबाईलचं लोकेशन, विषय मिटून जाईल तिथे. ठीक आहे. प्रेक्षक हो, हे होते सरपंच, माजी सरपंच अंथरुण्याचे नानासाहेब धापटे पाटील, त्यांचे सहकारी सर्व ग्रामस्थ. या मंदिराचं पावित्र्य राखणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यांनी आता इथं CCTV बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि संबंधित ठिकाणी या मंदिराचं पावित्र्य जास्तीत जास्त प्रमाणात कसं राहील याकडे ते यापुढे लक्ष देणार आहेत. तरी त्यांची अशी मागणी आहे की संबंधित प्रशासनाने, उदाहरणार्थ ग्रामपंचायतीने, आणि ज्यांनी हे मंदिर पाडलेलं आहे त्यांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ही त्यांची मोठ्या प्रमाणावरची अशी मागणी आहे, ग्रामस्थांची ही मागणी आहे. पाहत राहा जनस्वातंत्र्य न्यूज चॅनल, इंदापूर.